नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं प्रगत शेतकरी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपल्या शेतामध्ये सोयाबीन आणि तुरीची पेरणी चालू आहे। तर मित्रांनो, आपली पेरणी थोडीशी वेगळी आहे। पारंपरिक पद्धत आणि आधुनिक पद्धत याची आपण सांगड घातलेली आहे। तर मित्रांनो, आपण सोयाबीन आणि तूर पिकासाठी आपल्या शेतामध्ये 4.5 फुटाचे बेड तयार केलेले आहेत। या बेडवर आपण टिपणीच्या सहाय्याने तूर आणि सोयाबीन एक बेड आड लागवड पद्धतीने करणार आहोत। तर मित्रांनो, आपली लागवड पद्धत ही कशी असणार आहे ते या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, पहिला समजा हे आपलं पहिलं बेड आहे। तर या बेडच्या दोन्ही बाजूला आपण टिपणीचे म्हणजेच सोयाबीनचे तास घेणार आहोत आणि मध्यभागी ही तूर घेणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, लगतच्या दुसऱ्या बेडवर आपण टिपणीचे तिन्ही तास किंवा ओळी ह्या सोयाबीनच्या घेणार आहोत। त्यानंतर बाजूच्या तिसऱ्या बेडवर आपण मित्रांनो पहिल्या बेडसारखे दोन्ही कडेला सोयाबीन आणि मध्यभागी ही तूर घेणार आहोत। मित्रांनो, पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक पद्धत आणि पारंपरिक पद्धतीची सांगड ही आपल्याला फायदेशीर कशी ठरणार आहे ते पाहू। मित्रांनो, अतिरिक्त पाऊस किंवा अतिवृष्टी झाली तर या नाल्याच्या साहाय्याने आपल्या शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर जाईल। त्यामुळे आपले पीक सुकणार नाही, सडणार नाही किंवा मुळा खराब होणार नाही। दुसरा फायदा मित्रांनो याच्यामध्ये असा आहे की आपल्याला अंतर्गत कोळपणी, खुरपणी, मशागत करण्यासाठी या दांडाचा उपयोग होईल। तिसरा फायदा मित्रांनो असा आहे की आपल्याला फवारणी करण्यासाठी याच दांडाचा उपयोग होईल। चौथा फायदा मित्रांनो असा आहे की 2 बेडमधील योग्य अंतर असल्यामुळे आपल्या सोयाबीनला खेळती हवा मिळेल। त्यामुळे आपल्या सोयाबीनला जास्त फाटे फुटतील आणि जास्त फुले लागतील। त्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होईल। पाचवा फायदा मित्रांनो असा आहे की पावसाला खंड पडला किंवा पाऊस कमी झाला तर या बेडमधील अंतर्गत ओलाव्याचा फायदा आपल्या पिकाला होईल। त्यामुळे आपले सोयाबीन किंवा तूर सुकणार नाही। सहावा फायदा मित्रांनो असा आहे की 3 ते 3.5 महिन्यानंतर आपल्या सोयाबीनची काढणी होईल। त्यावेळेस याच दांडाचा उपयोग आपल्याला आपल्या शेताला किंवा आपल्या तुरीला पाणी देण्यासाठी होईल। तर हे मुख्य फायदे आहेत मित्रांनो आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घातल्याची। तर आता आपण आपली पेरणी कशी असणार आहे ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर मित्रांनो, बघू शकता आपण आपली पेरणी अशा पद्धतीने करीत आहोत। ही आधुनिक आणि पारंपरिक पद्धत ही आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपल्या सर्वांचे धन्यवाद। जय जवान, जय किसान।